पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? मोदींचा वारसदार नेमका कोणत्या राज्यातून असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण ठरवणार? हे प्रश्न पडले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना। महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रश्नांची उत्तरही राऊतांकडेच आहेत। मोदींच्या वारसदाराबद्दल संजय राऊत काय म्हणतायत याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मोदींचे वारसदार कोण? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं। भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। संघ ठरवेल पुढला निर्णय आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांना थेट मोदींच्या वारसदारांवर प्रश्न पडलाय। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा आणि त्यातही संघ मुख्यालयाची भेट। राष्ट्रीय चेतना के संरक्षण और संवर्धन के लिए जो विचार बीज 100 साल पहले बोला गया वो महान वटवृक्ष के रूप में आज दुनिया के सामने है। सिद्धांत और आदर्श इस वटवृक्ष को ऊंचाई देते हैं। मोदींचं संघ मुख्यालयात येणं, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत असणं आणि संघाच्या कार्याचं मोदींनी केलेलं कौतुक, या सगळ्या घटनाक्रमांचा संजय राऊतांनी त्यांना हवा तसा अर्थ काढला। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांकडे अंगुली निर्देश केला खरा, पण फडणवीसांनी राऊतांचे विचार मुघल संस्कृतीशी जोडून सगळी भविष्यवाणी फेटाळून लावली। आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। तर भाजप आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर चांगलंच तोंडसुख घेतलंय। दरेकर आणि शिरसाट यांनी तर ठाकरेंना मिळालेल्या वारशाचीही आठवण करून दिली। मला वाटतं संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये। आपला वारसदार कोण तो मला ठरवता आलं नाही, म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदे साहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाही। आता उभाटाचा वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे? मोदी साहेबच या देशाला जास्तीत जास्त नेतृत्व द्यावं अशा प्रकारची आमची भूमिका है। देखिए, भारतीय जनता पक्ष का नेतृत्व कौन करेगा, इसका निर्णय लेने का अधिकार जो नेशनल पार्टी है बीजेपी, उनको और उनके पार्टी का जो हाईकमांड है उनको है। संजय राउत उबाटा का प्रवक्ता कर रहा है। अभी उबाटा का साइज अगर देखे तो भारतीय जनता पक्ष की व्याप्ति, भारतीय जनता पक्ष का जितना साइज देश में है उससे तो कंपैरेटिवली बहुत छोटा पक्ष है। भाजप विरोधकांकडून यावर फारशा प्रतिक्रिया आल्या नाही म्हणायला माजी खासदार राजू शेट्टींनी आपलं नवं भाकीत जाहीर करून टाकलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नेहमीप्रमाणे अतिशय सावध प्रतिक्रिया आली। त्यांचं मन अजून पंतप्रधान पदावर भरले का नाही हेच माहीत नाही। अजून ते आधी म्हटले 75 वर्षानंतर भाजपनं धोरण ठरवलेलं होतं की रिटायर व्हायचं, पण ते रिटायर लवकर होतील असं काय वाटत नाही। मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, संघ का ग्रीन सिग्नल लगेगा ऐसा कहा जाता है। संघ के उत्तराधिकारी का भी सवाल ही कहाँ है? उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है? संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उनका निर्णय संघ करेगा। मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, फडणवीस जी की तरफ इशारा था। मुझे जानकारी नहीं। मोदींचा वारसदार म्हणून अमित शाह, योगी आदित्यनाथ यांची नावं सतत चर्चेत असतात। या यादीत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सामील केलंय। आता हा इशारा करून संजय राऊत यांनी फडणवीसांचं काम सोपं केलंय की अडचण वाढवली आहे हे कळायला काही काळ जावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.